मराठा आरक्षणामध्ये आडकाठी आणल्याचं शिंदेंनी सांगितलं तर राजकारण सोडेल। जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार। तर मराठा आरक्षणासाठी फडणवीसांची मोलाची भूमिका, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणामध्ये फडणवीसांनी आडकाठी आणली हे नाकारून चालणार नाही। जरांगेंची प्रतिक्रिया, भुजबळांना फडणवीसांनीच बळ दिल्याचाही केला आरोप। मुंबई गोवा हायवे पूर्ण न करणारे रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री। रामदास कदमांचा हल्लाबोल, तर कदम अडाण्यासारखं बोलतात, चव्हाणांचं प्रत्युत्तर। विधानसभेत योगेश कदम आणि लोकसभेत सुनील तटकरेंना पाडण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी रसद पुरवली। रामदास कदमांचा गंभीर आरोप। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत नवाब मलिक सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण। निर्दोष सिद्ध होईपर्यंत मलिकांना दूर ठेवण्याच्या भूमिकेवर फडणवीस ठाम। अजित पवारांच्या मंचावरून काँग्रेसच्या झिशान सिद्दीकींची स्वपक्षावरच आगपाखड। मोहब्बत की दुकानवरून पक्ष नेतृत्वावरच टीका। राष्ट्रवादीमध्ये जाण्याचेही स्पष्ट संकेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे विश्वासघातकी। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका। रायगडमधल्या महायुतीमध्ये वादाची ठिणगी। संभाजी भिडे कॉमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का? संभाजी भिडेंवरच्या प्रश्नावर पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल। मराठा आरक्षणावरनं केलेल्या वक्तव्यावरून भिडे वादाच्या भोवऱ्यात। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेवर बोट ठेवत महाविकास आघाडीचं टीकास्त्र। मी येवला मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार, छगन भुजबळांची घोषणा। वळसे पाटलांनंतर आता भुजबळांकडूनही स्वतःच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। आधी मुलाच्या गळ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं उपरणं, आता सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमस्थळी वडिलांचा फोटो। अजितदादांच्या राष्ट्रवादीत असलेल्या नरहरी झिरवळांच्या भूमिकेनं राजकीय चर्चांना उधाण। रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत अजित पवारांकडनं लाडक्या बहिणींना शुभेच्छांचे मेसेज। राजकीय बळ देण्याचंही आवाहन। विधानसभेआधी अजितदादांच्या हायटेक यंत्रणेनं कंबर कसली। पोलीस चौकीतच कर्मचाऱ्यांकडनं जुगाराचा अड्डा। नागपूरच्या कळमना पोलीस चौकीतला धक्कादायक प्रकार। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची दमदार बॅटिंग। पुणे आणि नाशकातले रस्ते जलमय। अकोल्यातल्या अकोट तालुक्यातही ढगफुटी सदृश पाऊस। आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी कुणीही पैसे देऊ नये, पंढरपूरच्या मंदिर विश्वस्तांचं आवाहन। ठाण्याच्या भाविकाला 4000 रुपये मागितल्याच्या एबीपीच्या बातमीनंतर विश्वस्तांना आली जाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।